वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर काल एक गंमत झाली। काल काय गंमत झाली की एक व्यक्ती तो त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये हजर राहण्यासाठी कोर्टामध्ये आलेला, परंतु तो नेहमी कोर्टामध्ये तो यायचा तारखेला, परंतु तो कोर्टाच्या आवारामध्ये असा फिरून जायचा आणि त्याचे जे वकील आहेत त्या वकिलांनी सुद्धा त्याला अशा पद्धतीनं कोर्टामध्ये माननीय न्यायालयासमोर हजर न करून घेतल्यामुळे आणि याची त्याला माहिती नसल्यामुळे त्याला अटक झालेली आहे आणि त्याचा जामीन काल झाला आहे। म्हणजे एक गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये जामीन घेतल्यानंतर तुम्हाला कोर्टाच्या तारखा लागतात आणि कोर्टाच्या तारखा या तुम्हाला माननीय न्यायालयासमोर जाऊन तुम्हाला त्या हजर राहावं लागतं। परंतु तुम्ही जर तसं केलं नाही, म्हणजे तुम्ही कोर्टात येत आहे परंतु माननीय न्यायालयासमोर न्यायाधीशांसमोर तुम्ही तुमची हजर नोंद नमूद करून घेत नाही, तर मात्र तुमची ही गैरहजर नोंद होते आणि जर तुमच्या अशा गैरहजर नोंदी झाल्यात कोर्टाच्या तारखांना तर मात्र तुमचं हे जामीन रद्द होऊ शकतो आणि तुम्हाला अटक होऊ शकते। परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की काही कारणास्तव, म्हणजे तुम्ही शहराबाहेर असाल किंवा तुमचा हेल्थचं काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला मेडिकल काही इश्यूज असतील आणि तुम्ही कोर्टात हजर राहू शकत नाही, तर मात्र तुम्ही तुमच्या वकिलांमार्फत तुम्ही कोर्टामध्ये एक्झम्पशनसाठी ॲप्लिकेशन देऊ शकता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये त्या तारखेपुरती हजर न राहण्याची सवलत तुम्हाला माननीय न्यायालयामार्फत मिळू शकते। परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जर तुम्ही कोर्टाचे समन्स तुम्हाला निघत आहेत आणि कोर्टाच्या तुमच्या तारखा असतील आणि तुम्ही कोर्टामध्ये येत आहे परंतु कोर्टाच्या आवारामध्ये फिरून तुम्ही जात आहे, माननीय न्यायालयासमोर तुम्ही हजर होत नाही आहे आणि त्याच्यामुळे तुमची जर गैरहजेरी लागत असेल तर मात्र तुमचं अटक वॉरंटसुद्धा निघू शकतं। तर तुमच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये तुम्ही पूर्णपणे त्याचं अपडेट्स ठेवा। ई कोर्टवर तुमचा गुन्हा तुम्ही तुमचा गुन्हा क्रमांक, CNR नंबर वगैरे टाकून त्याची गुन्ह्याची माहिती टाकून तुम्ही ई कोर्टवर सुद्धा तुमच्या गुन्ह्याचा तपशील घेऊ शकता। तुमच्या दाखल झालेल्या गुन्ह्याचं तुम्ही रोजनामा चेक करा, रोजनाम्यामध्ये कुठले काय अपडेट्स आहेत ते चेक करा। वकील जरी तुमचे असतील तरीसुद्धा तुमचं स्पेशली जर तुमच्या केसवर, तुमच्यावर दाखल झालेल्या केसवर जर लक्ष असेल आणि तुम्ही अशा पद्धतीनं जर तुमच्या केसवर लक्ष ठेवलात तर तुम्हाला तुमच्या केसेस ह्या व्यवस्थित चालवता येतील आणि तुमच्या केसमध्ये जर तुम्ही कोर्टाच्या तारखांना येत असणार आहे तर तुम्ही फक्त कोर्टामध्ये तुम्ही येऊन कोर्टाच्या आवारामध्ये न जाता माननीय न्यायालयासमोर